डिस्कोचं मणी घे, वाची खणी घे, चहाची गाळी घे, या आंध्रेला असा घे, तपलेला कंगवा घे, बोचला मंदिर घे, सुतळे घे, बाबू घे, गुलाल घे, 3.5 मीटर कापड घे, राखेचा डबा घे, टेपायला काडीची पेटी घे, नसते खाली सापडत ते पण घे, सोबतच घेऊन फिरते सारी वाडगी आता हे वर्षालीचा का भक्ती तोंडाकडे म्हणता मी कधी का पाहिली नाही आणि पण रात्र घेऊन ये घटघट पिठला घेऊन ये तुला सुया देते बिबा देते दोरं देते डिस्कोचं महिने देते तुझ्या म्हाताऱ्याला खेळायला खेळून थोडं देते बस बी खेळ वाडगी गबय तुला हे नसवाले मावशे तुळून 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 पांढऱ्या केसाचे म्हातारे चष्मेवाले गुलगुंडा होईल मोबाईल वाले शूटिंग काढतो कसं बघते ना मग 4-4 पॅन्ट वाले बरं करून 60 वाले गुंडा हो वकील नवर झाले प्रेमाचे कोंबडे भाडे लागले सद्भक्ती बोराटे हाती धरले आणि सानंद गरगला घेऊन सगळं सांगू नवर झाली प्रेमाची कुंकू कपाळी भांडे लागली पूर्वीच्या म्हणल्या कपाळ भरून कुंकू लावायच्या वाटतं आता इथं बसलेले आहे बरं का काही मोजण्या 5-50 महिला सापडतील त्यांच्या कपाळाला मोठं मोठं कुंकू कपाळ लावलं पाहिजे कारण जेवढा बाईच्या कपाळाचं कुंकू मोठं तेवढा बाईचा कोण म्हणलं नवरा मोठं एवढं बाईचं सौभाग्य मोठं कारण कुंकू हे सौभाग्याचं लिहिलं म्हणून पण आता कुंकू आता टिकली आली टिकली काढली टिकली की चिपली बाथरूम त्याच्या आरशात काढली टिकली की चिपली बाथरूमच्या भिंतीला नवऱ्याला किंमत सगळी कुंकू वाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या काढला नवरा की मेकअप करतो चिपकीला असेल काढला नवरा की चिपकीला आंघोळ करतो बाथरूमच्या भिंतीला नवऱ्याला किंमत राहिला पण हे म्हणून कपाळाला कुंकू लावलं पाहिजे कपाळाला कुंकू शोभून दिसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती का हो पहिलं म्हणलं आतमध्ये मेल लावायच्या आधी मेल नाही तुमच्याकडे लावायचं ना मेल त्याच्यावर कुंकू लावायच्या हो कुंकू पुसत नव्हतं पण टिकलीची गॅरंटी नाही घामाला की निघली सकाळी टिकली मेकअप केले असल्यामुळे सकाळी टिकली राहते एकदम माझ्यापर्यंत 2च्या नंतर काय होती हो त्यावेळेला जर बघितलं दिवसात असं वाटतं घ्यायचं घरात कोणतरी गेली म्हणून कुंकू लावलं पाहिजे दारू कधी सुटेल बघता हो कशाला बिचाराच्या मुळा उठलाय आधीच व्होल्टेज कम पडते पण काळजी करू नको देवाकडे तोडगा आहे साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुटल कवा ए सिस्टीम वाल्या दादाची दारू सुटल कवा जेव्हा
त्याचा लिव्हर फुटल हो तेव्हा कायमची सुटल. आई हा माझं दुसरं एक कोड होतं. जरा सोपं विचार हो आणि आपल्यातल्या आपल्यातच विचार. बरोबर. कारण इथं बसलेली माणसं मला चॅप्टर दिसत, पाठीमागं उभं राहिलेली मला अति चॅप्टर दिसत. जर का काही चुकलं हा. हे बघता हा. जर का काही चुकलं हा. तुला आणि मला डांबरीनं ताणू हाणतील. आणि हे काय आपल्या आळंदीनं पुन्हा नाही इकडं विचार काय आहे लग्न झालं तुमचं करता माझी सोबत नाही म्हणलं का 2026 ऑफर आहे बघा. एका एक फ्री मोबाईलवर जीवनचं स्वीकार आपल्या शालिग्राम पप्पांना टाकायचं. टाटा कर पप्पांना टाटा कर. माणूस फिरले वाटतं सरळ करते. थंडी मला माणूस सरळ सर्व काही भक्ता लागे स्तंभ भरुणी भक्ता लागे अडदणी कधी होती राहिली समाय बरोबर तुला तुमच्या ज्या भाषेत घेतला तर त्या बरोबर शब्दाचा असं बोलतो मुलगा किंवा मुलगी किंवा एखादा लिखू होईल पण तो संत मागण्यामध्ये बरोबर शब्दासारखं मुलगा किंवा मुलगी ज्ञात मारत म्हणतो. भुरुंडा म्हणजे काय का? भुरुंडा म्हणजे ज्ञान नावाचा भुरुंडा. तुमच्या आमच्या पोटी जन्माला पाहिजे. हा भुरुंडा कोणाच्या पोटी जन्माला आहे का? आनंदीच्या विठ्ठल पण रुक्मिणीच्या पोटी संत ज्ञानदेव नावाचा भुरुंडा जन्माला. देऊच्या तळके आणि बोलवणे यांच्या पोटी संत तुकाराम महाराज नावाचा भुरुंडा जन्माला. राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा भुरुंडा जन्माला आला. वयाच्या 16 वर्षी हिंदवेश्वराची स्थापना केली का? वयाच्या 16 वर्षी हातामध्ये तलवार घेऊन तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. वयाच्या 16 वर्षी धनुपर्यंत त्यांनी फिरलेली महाराज असा भुरुंडा तुमच्या आमच्या पोटी जन्माला आला पाहिजे. मग असा जर भुरुंडा पोटी जन्माला आला काय करावं लागेल तर महाराज म्हणतात जीवनामध्ये संतांना शरण जावं लागेल. जीवनामध्ये गुरु करावं लागेल. कारण तरुणमध्ये जे विचार नसेल लागावे अगरवता करावं लागेल. असं सगळं गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. तुमचे धनुर्वाक्य पटामध्ये सांगतात भावे देव नकळेली संदेह आणि गुरु विना अनुभव काही सांगळे भावाविना देव कळत नाही तसं गुरु विना ज्ञान मिळत नाही म्हणून गुरु केला पाहिजे. म्हणून महाराज असा भुरुंडा तुमच्या आमच्या पोटी जन्माला आला पाहिजे. कोणासारखा? धनुरायांसारखा, तुकोबरायांसारखा, नामदेवरायांसारखा, चोकोबरायांसारखा, शांतीवन एकनाथ महाराजांसारखा भुरुंडा तुमच्या आमच्या पोटी जन्माला पाहिजे. छत्रपती शिवाजीराजांसारखा, धर्मवीर संभाजी राजांसारखा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा, अण्णाभाऊ साठे, साहित्यरत्न यांच्यासारखा, ज्योतिबा महात्मा फुले, क्रांती सूर्य, सावित्रीदेवी फुले यांच्यासारखा भुरुंडा तुमच्या पोटी जन्माला पाहिजे. असा भुरुंडा पोटी जन्माला माझा असेल तर काय करावं लागेल? महिला मंडळ काय करावं लागेल? टीव्ही बघायला लागेल. टीव्ही मिस्त्री घासावं लागेल. तुमच्याकडे असं मिस्त्री काय ना मग काय करावं लागेल? हो तुम्हाला सुद्धा छत्रपती शिवाजीराजांसारखं भुरुंडा जन्माला जायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला जिजाऊ व्हावं लागेल. जिजाऊ व्हावं लागेल. बरोबर म्हणजे काय करावं लागेल? कारण आमच्या जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजीराजांना संस्कार केले. त्या संस्काराच्या जोरावर छत्रपती शिवाजीराजे छत्रपती झाले. म्हणून संस्कार केले पाहिजे. कारण अलीकडं आईला संस्कार करायला लेकरांना वेळ राहिला नाही. कारण आईच्या हातामध्ये आला मोबाईल. आताची आई झाली स्टार. आताची आई असा आडवा मोबाईल धरते वापरतो गर्दी शिल्पी काढते. आताच्या आईला शिल्पी काढायला वेळ आहे. आताच्या आईला रील्स काढायला वेळ आहे. पण आताच्या आईला लेकराला संस्कार करायला वेळ राहिला नाही. ती अंगागीत ताकद होती. अंगागीत असं त्याला सूर असे असायचे. पण आता अंगागीत राहिलं नाही. आता लेकर रडू लागलं की बळाशी लेकरला खेळायला मोबाईल देतो.
त्याच्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट देते आणि या टीव्ही मुळे झालं माहिती म्हणजे आपल्या पोरांच्या डोळ्याचं फार वाटलं 4-5 वर्षाचं पूर्ण केलं चष्मा आहे का नाही चष्मा हो पण इथं बघा आणखी माणसं बसलेली काय बरं बिना चष्मेच बाबा वय काय तुमचं इकडं वय काय तुमचं हे बाबा इकडे बसली आई बाबाला ताण ठेवणार नाही काय झालं सर अरे टीव्ही आला मोबाईल आला ते टीव्हीचं नावाचं बघा टी म्हणजे ताबडतोब टी म्हणजे वाटलं म्हणजे जे पाहिल्याच्या नंतर डोळ्याचं लोक कसं वाटलं होतं टीव्ही असं म्हणायचं म्हणून पोराला संस्कार करा मोबाईल देऊच नका या मार्गासाठी नाही मोबाईल ऑनलाईन शिक्षणाला काळाची गरज आहे काळापुरता मोबाईल असला पाहिजे परंतु शिक्षणाच्या व्यतिरिक्त हो स्टडीच्या व्यतिरिक्त आपलं बरोबर मोबाईलवर चॅटिंग करतोय कुठली झूम मीटिंग अटेंड करतोय त्यावर लक्ष पाहिजे अगं पलाजी करायला त्याला वेळच नाही राहिला अगं पैसे नाही हो आईचा दिवस गेला मेकअप मध्ये आणि बापाचा दिवस गेला दारू पिण्यामध्ये पोरा संस्कार कोणी करायचे ते संस्कार करा तुमच्या इथले पोरं हुशार म्हणत असं मला म्हणायचं आहे बरं महिन्यामध्ये पोरं पाहिजे हुशार ते पोरं त्याच्याबद्दल काय बोलत नाही पोरं हे पोरं लक्ष द्या माझे सरळ बसलं मला सरळ बसलं तुला मला सावरायला आलाय माझ्या म्हणून बस मी सांगाल त्या प्रश्नाचं उत्तर मोठं द्यायचं मला घाबरायचं हे इंटरनेट आले फाईव्ह काळ आला अनलिमिटेड रिचार्ज झालं तेव्हापासून मुलींचं पळून जाण्याचं बाबा खाली बस फक्त 5 मिनिटं गेलं होतं याच्यानंतर जी उठली किंवा जो उठला त्याला सुगावामध्ये जागा मुलीला आईच्या वेळात पाहिजे बापाची माणूस त्या बापून तुमचा आपल्याला जन्माला घालतो त्या बापानं कष्ट केले त्या बापासाठी काहीतरी करा हो आणि कारण बाप आपलं येणार मायन मांडल्याला कष्ट होईल हे बाप हुशार आहे आपला कारण अलीकडं काय झालं म्हणजे पोरगी पळून जाते कोणासोबत गावड्यासोबत पोरगी पळून चालली कोणासोबत टायर पंक्चर काढणार सोबत क्वालिटीच नाही प्रेमाला अरे आपल्या बापाला चष्मा बापाला सोनं देऊन बाप जीवनाचं सोनं बापाला जर 5 रुपयाचा पेन जर कोणी मागितला तर बाप विचार करतो 10 रुपये नको पेन आणि पेन जरी दिला तर पेनाचं टोपण देत नाही का पेन वापस आला पाहिजे 5 रुपयाचा पेन सुद्धा बाप दुसऱ्या घालून देत नाही बापाला जर आपल्याकडे मोटरसायकलची चावी मागितली तर बाप मोटरसायकलची चावी देत नाही का तो सेकंड हँड मोटरसायकल कोणाच्या हातात देत नाही बाप आहे हा पण दादा एवढा बाप चिकट असणार बाप एक दिवस असेल तो आपली पोरगी दुसऱ्याच्या हातामध्ये स्वातंत्र्याचा दिवस त्याच्या व्यक्त होतो एक गोष्ट लक्षात ठेवा 5 रुपयाचा पेन कोणाच्या हातात न देणारा बाप जसं दुसऱ्याच्या हातामध्ये मुलगी होतो किती काळीच मोठा असेल त्या बापाचं बाप लेकीसाठी किती करतो बाप लेकीसाठी बाप लेकीचं लग्न जवळ आलं लेक वयात आली ना बापाचे चेहरा कधी बघा तुम्ही बाप 8 तास काम करणारा बाप 12 तास काम करतो आपली पोलीस म्हणून बापासाठी काहीतरी करा बापाच्या डोळ्यामध्ये काही लागली होतं बापाची माणूस समाजामध्ये खाली एवढं मी या ठिकाणी सांगेल आणि या ठिकाणी सर्वांनी प्रेमाला भजन करायचं बसा महिला सुंदर परिसरात करत आहेत त्यामुळे या सर्व मंडळाचे ज्यांचे नावं आले असतील आले नसतील त्या सर्व मंडळाच्या सदस्यांना विनंती करतो की एका मंडळाने समोर येऊन महाराजांच्या हस्ते सत्कार स्वागत स्वीकारावा सर्वप्रथम गजानन महाराज वारकरी सांप्रदायिक मंडळ दगडू भजनी मंडळ सर एवढा लांब नको तुम्ही एवढा खर्च केला एवढंच पाऊस पडतो बघा जळगावला पडला पाऊस सुनगावला आला सडा का जळगावला पडला पाऊस सुनगावला आला सडा का आमच्या मिस्टरांना उठला